आरक्षणावरून मराठा आणि ओबीसीमध्ये सुरू झालेला संघर्ष आता चक्क शाळेच्या प्रांगणात पोहोचलाय। त्याचं कारण म्हणजे सरकारने काढलेल्या जीआर विरोधात याचिका दाखल करणाऱ्या संस्था चालकाच्या शाळेतून आपल्या मुलांचे टीसी काढण्यासाठी 21 पालकांनी अर्ज केले। कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारने काढलेल्या जीआर विरोधात अखिल भारतीय वीरशैव शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली। धोंडे यांची नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातल्या रिसनगाव इथं आश्रमशाळा या शाळेतून आपल्या मुलांचे टीसी द्यावेत असा सामूहिक अर्ज 21 पालकांनी केला। हे सर्व पालक मराठा समाजाचे या शाळेत आपल्या मुलांना पाठवणार नसल्याचा निर्णय सुद्धा या पालकांनी घेतला। कोणताही जातभेद न करता धोंडे यांच्या शाळेत मुलांना प्रवेश दिला, पण संस्था चालक धोंडे यांनी मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली, त्यामुळे आमच्या मुलांना त्यांच्या शाळेत पाठवणार नाही असा पवित्रा या पालकांनी घेतला। सरनं काय केलेलं आहे, आम्ही सरला बहुत जास्त मानित होता। रिसनगावामध्ये मराठा समाज जास्त मानित होता, पण सरनं काय केलेलं आहे, या मराठाला आरक्षण भेटू नये म्हणून याचिका दाखल केली। पण याचिका दाखल केल्यावर आमचे लेकरं मोठे होऊ नये ह्याच्या मनामध्येच असं आहे सरच्या। मग आम्हाला आतापर्यंत सर इतके चांगले वाटले, आमच्या समाजापेक्षा तिला जास्त मानित होता। मग तर आता हे असं याचिका दाखल केल्यामुळं आमचे लेकरं शिकू नये, असेच शेती कराव, असेच इकडे तिकडे हिंडाव, त्याच्या मनामध्ये असे दाबून ठेवा, मराठा समाज हे दाबून ठेवा, ही भावना धोंडे सरच्या मनात अशी आम्हाला वाटाले। त्याच्यामुळं आम्ही तिथून याचिका टाकल्यामुळं आम्ही तिथून मराठा समाजाचे जेवढे विद्यार्थी आहेत तेवढ्यानं पालकांना जेवढा विचार करून टीसी काढण्याचा विचार केला।